बातमी येते छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगरच्या वीरभद्रा नदीला पूर आल्यानं पैठण शहागड रस्ता बंद झालाय। नवगावातील पूल देखील पाण्याखाली गेलाय। पैठण शहागडचा संपर्क हा तुटलेला आहे। अधिकचे अपडेट आपण जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, सध्या काय नेमकी परिस्थिती पाहायला मिळते? पावसाचा जोर कसा आहे? अनेक रस्ते अनेक मार्ग बंद झाल्याचं समजतंय का? अपडेट मिळतायत? जायकवाडी नदीमधून मोठ्या प्रमाणावरती विसर्ग होत असल्यानं हा पैठण आणि शहागड हा रस्ता या ठिकाणी बंद झालेला आहे आणि हा ब्रिज पाहतोय आपण की आता काही लोक होते जे क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होते। आताही आपण पाहिलं तर काही लोक हा जीव धोक्यात घालून या ठिकाणी हा नदीचा पूल क्रॉस करण्याचा प्रयत्न करतायत, ओलांडण्याचा प्रयत्न करतायत। स्थानिक आहेत माझ्यासोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कुठला हा ब्रिज आहे आणि कुठलं पाणी आहे हे आज पैठण शहागड रोडवर नवगावच्या बाजूचा हा वीरभद्रा नदीवरचा पूल आहे। हा पूल एकदम अत्यंत धोक्याचा आहे। गोदावरी इथून 2 किलोमीटर असताना देखील इथपर्यंत पाणी येतंय आणि ह्या पुलाची हाईट जवळपास 20 फूट उंचीवर आहे। परंतु मी तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकच आवाहन करेन की आपण स्वतःचा जीव धोक्यात घालून अशा परिस्थितीमध्ये प्रवास न केलेला बरा आणि घरी थांबलेलं बरं आहे। ठीक आहे। आता आपण पाहतो की पोलीस देखील प्रशासनाच्या वतीनं सूचना करत आहेत आणि स्पीकरवरती सूचना या ठिकाणी केल्या जात आहेत आणि लोकांना सांगितलं जात आहे, आवाहन केलं जात आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचा जो पूल आहे तो नागरिकांना विनंती करण्यात येत आहे। हा वीरभद्रा नदीचा पूल आहे, याच्यावर पाणी आहे पण पाण्याचा बहाव आपल्याला लक्षात येत नाही। हा संत वाटतो वरून, परंतु हा बहाव मोठा आहे। आपला जीव धोक्यात घालू नका। ह्या रोडला पर्यायी मार्ग आहे, विवाह मार्ग, पाचड मार्गे। तर आपले महत्त्वाचे काम असेल तर त्या मार्गाने करावे, तर किरकोळ काम असेल तर 2 साठी टाळलेले चांगले। जर आपल्याला काही अडचण असेल, काही असेल, इमर्जन्सी असेल तर पोलिसाला कॉल करा। पोलीस आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर आहे। धन्यवाद। निश्चित आपण पाहतो की अशा प्रकारच्या पोलिसांच्या वतीने देखील नागरिकांना आवाहन केलं जातंय की आपला जीव या ठिकाणी धोक्यात घालू नका। मात्र आत्ताची ही स्थिती आहे की हा शहागड पैठणचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे या ठिकाणी बंद करण्यात आलाय वाहतुकीसाठी आणि या नदीवरती पाणी आलंय। खरं तर जायकवाडी गोदावरी या नदीवरती नाही, मात्र त्याचा बॅकवॉटरचं जे पाणी आहे नदीचं ते या पुलावरती येतं आणि त्यामुळे अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। नक्कीच, त्यामुळे आता स्वाभाविकच आहे की ही परिस्थिती कधी पूर्ववत होते याकडे आता समस्त मराठवाडाकरांचं लक्ष लागलंय। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अधिकचे अपडेट जाणून घेतच राहू।